मंडळी, गुरुकुल हा जेव्हा शब्द आपण ऐकतो ना, त्यावेळेला आपल्याला ऋषी मुनींच्या काळाची आठवण होते. म्हणजे ऋषी मुनींनी गुरुकुलापासून अनेक विद्वानांना घडवलेलं आहे. म्हणजे आपण रामायण महाभारतात देखील गुरुकुल हा शब्द वारंवार ऐकला. त्यामुळे गुरुकुल ह्या पद्धतीबद्दल आपल्या मनात एक नक्कीच आदर आहे. मात्र सध्या रत्नागिरी जिल्ह्यामधील खेड तालुक्याच्या लोटे परिसरामध्ये असलेला गुरुकुल चर्चेचा विषय बनलाय. चर्चा त्या गुरुकुलमध्ये असलेल्या महाराजांची आणि त्यांनी केलेल्या अश्लील वर्तनाची. काय आहे हा संपूर्ण प्रकार, कोण आहेत हे भगवान महाराज यांच्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया. नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मंडळी, गेल्या काही दिवसांपासून खेडमधील असलेलं भगवान कोकरे महाराजांचं गुरुकुल हे चर्चेचा विषय बनलाय. प्रामुख्याने रत्नागिरी अतिशय शांत जिल्हा म्हणून ओळखला जातो. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये माणुसकी आहे, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संस्कृती आहे. मात्र त्याच माणुसकीला आणि त्याच संस्कृतीला काळीमा फासण्याचं काम भगवान कोकरे महाराज यांनी केल्याचं आता पाहायला मिळतंय किंवा बोललं जातंय. असं काय केलं ह्या भगवान कोकरे महाराजांनी, तेच आपण सविस्तर पाहू. ही घटना खेडमधील लोटे परिसरामध्ये असलेल्या वारकरी गुरुकुलाची आहे, जिथे महाराष्ट्राच्या विविध भागामधून विद्यार्थी आध्यात्मिक शिक्षण घेण्यासाठी येतात. पीडित मुलगी देखील काही काळापासून तिथे शिक्षण घेत होती. याच दरम्यान कोकरे महाराज तिच्यासोबत वारंवार गैरकृत्य करत होते असा तिने आरोप केलाय. तिने सांगितलं की खोलीमध्ये मी एकटी असताना महाराज आतमध्ये यायचे, माझ्या छातीला स्पर्श करायचे आणि तिथूनच लैंगिक शोषणाची सुरुवात झाली. कोकरे महाराजांनी आम्ही रूम मध्ये एकटी पोरगी असताना, म्हणजे कोणतीही एकटी पोरगी असताना ते रूम मध्ये जायचे व कोणत्याही, म्हणजे मी होते तेव्हा, तर त्यांनी मला मिठी मारली, माझ्या छातीवर हात फिरवला आणि नंतरला मग असं पुन्हा सतत घडत राहायचं. मग मी कोणाला सांगतच नव्हते, कारण की प्रत्येक महाराजांनी माझ्यावर खूप दबाव टाकला होता. प्रत्येक महाराजांनी मला धमकी वगैरे दिली होती की कोणाला सांगायचं नाही, कारण की भगवान महाराजांची ओळख खूप मोठी आहे. जर तू त्यांच्यावरती तक्रार केलीस तर तुझ्या वडिलांना अडकवण्यात येईल, तुझ्या भावाला संपवण्यात येईल, तुला संपवण्यात येईल व तुला शिक्षण घेता येणार नाही, असं बोलून मला कोणाला काही बोलायला नाही सांगितले. सुरुवातीला ह्या पीडित मुलीने ही गोष्ट गुरुकुल मधील त्यांचे शिक्षक प्रितेश कदम यांना सांगितले. मात्र कदम हिने ह्या अल्पवयीन मुलीला, पीडित मुलीला चूप राहण्याची धमकी दिली. महाराजांची समाजामध्ये मोठी ओळख आहे, त्यांची बदनामी होईल, तुझ्या कुटुंबाची देखील बदनामी होईल, तुझ्या वडिलांचं आम्ही बरं वाईट करू, अशा पद्धतीच्या वारंवार धमक्या तिला मिळत होत्या. मात्र त्या पीडित मुलीने हिम्मत करून संपूर्ण घटना आपल्या आई वडिलांना सांगितली आणि त्यानंतर कुटुंबाने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारावरती खेड पोलिसांनी भगवान कोकरे महाराज आणि प्रितेश कदम यांच्या विरोधात पोस्को कायद्यामधील कलम 12 आणि 17 सह भारतीय न्याय संहितेच्या इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आणि सध्या तपास देखील सुरू आहे. मात्र भगवान कोकरे महाराज हे नक्की आहेत तरी कोण, असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल आणि जर तुम्ही गुगलवरती सर्च केलं तर तुम्हाला पाहायला मिळेल की भगवान कोकरे महाराज वारकरी संप्रदायाशी निगडीत आहे. भगवान कोकरे महाराज यांचे कीर्तन सोशल मीडियावरती आपल्याला पाहायला मिळते. ज्या कीर्तनाच्या माध्यमातून माणुसकीचा संदेश भगवान कोकरे महाराज देत होते, प्रेम भावनेचा संदेश कोकरे महाराज देत होते. मात्र तीच माणुसकी, ते चांगले वर्तन आचरणात आणायचं कोकरे महाराज विसरलेत का, असा प्रश्न आता निर्माण झालाय. कारण ह्या अल्पवयीन मुलीबाबत त्यांनी केलेलं कृत्य अत्यंत गंभीर आहे. भगवान कोकरे महाराज याआधी 2023ला देखील चर्चेमध्ये आले. म्हणजे कीर्तनासह आणि ह्या गुरुकुलासह भगवान कोकरे महाराज यांची एक गोशाळा देखील आहे. आणि ह्या गोशाळा प्रकरणावरूनच भगवान कोकरे महाराज 2023ला चर्चेचा विषय बनले. कारण गोशाळेला अनुदान मिळत नाही आणि ते मिळवण्यासाठी कोकरे महाराज यांनी तब्बल 11 दिवस उपोषण केलं होतं, आंदोलन केलं होतं, अन्य त्याग केला होता.
आणि भगवान कोकरे महाराज त्यावेळेला चर्चेचा विषय बनले। 2023ला भास्कर जाधव विरुद्ध कोकरे महाराज हा संघर्ष देखील पेटला आणि आता ज्या वेळेला कोकरे महाराज अडचणीमध्ये सापडलेले आहेत, त्यांचं हे कृत्य माध्यमांसमोर आलेलं आहे, त्यांचं कृत्य सर्व जनतेसमोर आलेलं आहे, त्यावेळेला मात्र भास्कर जाधव यांनी जोरदार टोला हा कोकरे महाराज यांना लगावत त्यांच्यावरती निशाणा साधलाय। संघामध्ये जी गोशाळा आहे तिथला जो कोण महाराज आहे, महाराज, त्या महाराजानं एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, तिचा विनयभंग केला आणि एकाच मुलीबरोबर नाही तर हे प्रकरण अनेक मुलींबरोबर झालेलं आहे। या विषयामध्ये मी आता काही फार बोलणार नाही, पण येत्या काही दिवसामध्ये जे जे या महाराजाच्या मठामध्ये आले होते नेते, ज्या ज्या पक्षाचे नेते आले होते, त्या सगळ्यांना मी आव्हान करणार आहे आणि त्या सगळ्यांनाच आता मी आसमान दाखवणार आहे। मात्र एक अल्पवयीन मुलगी जिच्या बरोबर हा प्रसंग घडलाय, जिने हिम्मत केले आणि माध्यमांसमोर येऊन तिने मला न्याय द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली। पोलिसांसमोर, न्यायालयासमोर या भगवान कोकरे महाराजाला शिक्षा द्यावी अशी मागणी तिने केलेली आहे। जी शिक्षा दिली ती कमी आहे, कारण की त्या व्यक्तीने त्याच्या जागी जर त्याची मुलगी असते तर त्या माणसाचे हात काढले असते किंवा त्याला मारून टाकलं असतं। मग आमच्यासोबत जी गोष्ट घडली त्या व्यक्तीसोबत काय करायचं हे आम्हाला न्यायालयामध्ये न्याय मिळावा किंवा त्याला फाशीपेक्षा जर अजून कडक कोणती शिक्षा असेल तर ती त्याला मिळावी। आध्यात्मिक वारकरी गुरुकुल, या गुरुकुलामध्ये अध्यात्माचे धडे गिरवावेत, मात्र वासनेचाच घडा भरला। नावामध्ये भगवान, मात्र राक्षसीपणा अंगातून बाहेर आला। भगवान कोकरे महाराज, या महाराजाचे अनेक कृत्य आता समोर येत आहेत। एका मुलीने हिम्मत दाखवली आणि त्याच हिमतीमुळे अजून पीडित तरुणी ह्या समोर येत आहेत। पुढच्या भागामध्ये या भगवान कोकरे महाराजाची दुसरी बातमी आपण जाणून घेणार आहोत। तुर्तास वेळ झाले इथेच थांबायची। धन्यवाद।